पायथ्यापासून सुमारे 500-550 पायऱ्या वर चढायच्या आहेत. एक चांगलं आहे की पायऱ्या मोठ्या असल्यामुळे आणि खूप अंतर असल्यामुळे चालायला काय एवढं त्रास होत नाही आहे. जवळजवळ 300 पायऱ्या चढून मी आता पोचलो आहे देवाच्या पायरीपर्यंत आणि अजून इथून जवळजवळ 300-350 पायऱ्या आहेत. त्याचबरोबर ह्याच पानपोईच्या बाजूला आपले एक छोटे नंदी महाराज बसले आहेत. सावलीमध्ये एक स्टॉप घेऊन थोडा विरंगुळा करून पुढे जाऊया. मी आता मंदिरामध्ये जाऊन आलो आणि महादेवाचं दर्शन घेतलं. गाभाऱ्यामध्ये थोडा वेळ शांत बसून आता मी मंदिराच्या बाजूला असलेल्या या पुष्करणी बघायला आलो आहे. आता आपण जाऊया गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज सकाळी मुंबईवरून फेरीने अलिबागला आलो. अलिबागला येऊन चोंदणी या गावातील गोस्टॉपमध्ये मी चेक इन केलं आहे आणि आता तिथून मी आलो आहे अलिबागमधील कनकेश्वर मंदिर पाहायला आणि कनकेश्वराचं दर्शन घ्यायला. पायथ्यापासून सुमारे 500-550 पायऱ्या वर चढायच्या आहेत. एक चांगलं आहे की पायऱ्या मोठ्या असल्यामुळे आणि खूप अंतर असल्यामुळे चालायला काय एवढं त्रास होत नाही आहे. अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत इथे वर चढायसाठी. जवळजवळ 100-150 पायऱ्या चढून आलो आणि खूप फास्ट चढून आलो, त्यामुळे कदाचित दम लागतो आहे. इकडे येताना बरोबर पाण्याची बॉटल नक्की घेऊन या. वर मध्ये मध्ये थोडेसे दुकानंसुद्धा भेटतील, छोट्या टपऱ्या अशा. तिकडे सुद्धा तुम्हाला पाणी किंवा वेफर्स असं काहीतरी आपल्याला खायला असं भेटू शकतं. जवळजवळ 300 पायऱ्या चढून मी आता पोचलो आहे देवाच्या पायरीपर्यंत आणि अजून इथून जवळजवळ 300-350 पायऱ्या आहेत. 2400 फूट अजून चढून जायचं आहे. ही आहे कनकेश्वराची पाऊलखूण असलेली देवाची पायरी. हे शिवमंदिर एका टेकडीवर असल्यामुळे हा जो मार्ग आहे पायऱ्या बनवलेला तर पूर्ण जंगलामधून जात आहे. आणि आता जवळ दुपारचे मी 3-3:30 वाजता सुरू केलं आहे वर चढायला, त्यामुळे थोडं ऊनसुद्धा आहे. पण एक चांगली गोष्ट आहे की चारी बाजूने रस्त्याच्या दोन्ही साईडला खूप झाडं आहेत, त्याच्यामुळे सावली आहे, बऱ्या प्रकारची सावली आहे. इथे एक पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करून ठेवली आहे. एक छोटी टाकी म्हणजे पाणपोईसुद्धा बांधून ठेवले. त्याचबरोबर ह्याच पानपोईच्या बाजूला आपले एक छोटे नंदी महाराज बसले आहेत. खूप दिवस व्यायाम नाही, एक्सरसाइज नाही, जास्त खेळकूद नाही आणि इथे आल्यावर
एकदम ते जाणवत आहे. 600 पायऱ्या जरी असल्या चढायच्या तरी जवळजवळ अजून मी अर्ध्यावर आलो आहे आणि जवळ 1 सव्वा तास झाला मला. मी 350 पायऱ्या चढायला. रस्त्यात चालत असताना असंच वर चालत असताना जाणवलं की झाडांच्या फांद्यांमधून तयार झाला एक झोपाळा भेटलाय. थोडासा इथे सावलीमध्ये एक स्टॉप घेऊन थोडा विरंगुळा करून पुढे जाऊया. देवळाकडे जातानाचा हा मार्ग इतका मस्त आहे की रोजच्या आपल्या मुंबईतले गाड्यांचा आणि कंस्ट्रक्शनचा आवाज ह्यांच्या पुढे, ह्यांच्या पलीकडे म्हणजे त्यांच्या व्यतिरिक्त, त्या आवाजा व्यतिरिक्त आज इथे खूप दिवसांनी पक्ष्यांचा आणि जो वारा येतो ना त्यापासून पानांचा जो आवाज येतो तो ऐकायला भेटा. आता आपण पोचलोय पार्लेश्वर मंदिराच्या इथे आणि या मंदिरामध्ये एक शिवलिंग आपल्याला बघायला भेटतं. पार्लेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण पुढे जाऊया, कारण की आपल्याला अजून पुढे खूप चालायचं आहे आणि वर अजून मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि ते मंदिरात खूप काही बघण्यासारखं आहे. वर अजून ते सर्व बघायचं आहे, त्याच्यामुळे थोडा लवकर लवकर पुढे जाऊया आपण. हे शिवमंदिर होयसाळ पद्धतीमध्ये बांधलेले आहे. मी आता मंदिरामध्ये जाऊन आलो आणि महादेवाचं दर्शन घेतलं. गाभाऱ्यामध्ये थोडा वेळ शांत बसून आता मी मंदिराच्या बाजूला असलेल्या या पुष्करणी बघायला आलो आहे. ही आहे इथली पुष्करणी. मंदिराच्या आतमध्येच हे एक छोटेखानी मानकेश्वर मंदिर आहे. आता आपण आलोय रामेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. तसंच इथे एक विष्णू मंदिर सुद्धा आहे. आता आपण जाऊया गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला. श्रीराम सिद्धिविनायक मंदिराचे बद्दलची थोडीशी माहिती इथे दिलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता. कनकेश्वर महादेवाच्या मुख्य मंदिरामध्ये व्हिडिओ आणि फोटो काढायला मनाई आहे. अशा कुठल्याही मंदिरामध्ये जिथे परवानगी नाही तिथे शूट करणं ही चुकीची गोष्ट आहे. इथे सुद्धा मी व्हिडिओ आणि शूट केला नाही, पण बाकीचे मंदिरं आहेत तिथे विचारून मी थोडाफार व्हिडिओ काढायला प्रयत्न केला. कनकेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात हे ब्रह्मकुंड नावाची अजून एक पुष्करणी आहे.
तसेच तुम्ही जर इथे येत असाल आणि जर तुम्हाला राहायचं असेल इकडे बाजूलाच रूम्स आहेत, तिथे तुम्ही राहू शकता. कनकेश्वराचं दर्शन घेतलं. आता मी खाली चाललो आहे. विचार होता इथून समुद्रकिनाऱ्यावर जाऊन सनसेट बघायचा, पण जवळजवळ 5:30 पावणे 6 वाजलेत. आता ते काही शक्य होणार नाही असं वाटतंय. काय हरकत नाही, समुद्रकिनाऱ्यावर जाऊन सनसेट नंतर बघू. उद्या अशाच एका वेगळ्या जागेवर जाणार आहे. खूप कमी लोकांना कदाचित ही जागा माहिती असेल. ती जागा तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायची असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा माझा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.